यांच्यावर आता आरोपांचा बॉम्ब पडताना बघायला मिळतोय। महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत रुपाली चाकणकर, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तरपणे या संदर्भात आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि अनेक आरोप केलेले आहेत। पुण्यातल्या पार्टीच्या ठिकाणाहून पोलिसांनी 10 मोबाईल जप्त केलेले, त्यातील एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील फोटो सापडलेत असा दावा चाकणकरांनी केलाय। चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अनेक मुलींसोबत लैंगिक अत्याचार झालेत असा आरोपही, गंभीर आरोप किंवा चाकणकरांनी केला। पुणे पार्टी प्रकरणी अनैतिक मानवी तस्करीचं रॅकेट असण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे। या संपूर्ण प्रकरणात खेवलकरांची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील आता करण्यात आली आहे। या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले। त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत। मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं, 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजे आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते। तर रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांवर नेमके कोणते गंभीर आरोप केलेत आपण ते बघूया। खेवलकरांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून कोकेन आणि गांजा जप्त करण्यात आलाय। खेवलकरांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये तरुणींचे नग्न फोटो आणि व्हिडिओ आहेत असं देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। तर मुलींना सिनेमात काम देण्याचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आले। अनैतिक मानवी तस्करीच्या रॅकेटचीही शक्यता यावेळी बोलून दाखवण्यात आली आहे। तर देशातलं सर्वात मोठं मानवी तस्करीचं हे रॅकेट असण्याची शक्यता आहे। गोवा, लोणावळा, जळगाव, साकीनाका इथे मुलींवर अत्याचार झालेत असाही एक आरोप यावेळी करण्यात आला। तर पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार करावी असं रुपाली चाकणकरांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून संवाद साधलेला, तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। रुपाली चाकणकरांनी या ठिकाणी जी माहिती दिली ती महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून दिलेली नसून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून दिलेली दिसते। दुसरं याबाबतच माझं म्हणणं आहे की रुपाली चाकणकरांकडे एवढी माहिती आली कुठून? ही माहिती जी आहे ही माहिती पोलीस आयुक्तांनी सांगावी ना। पोलिसांनी ही माहिती, पोलिसांचे प्रवक्ते कधी झाले आणि त्या एवढ्या चेकाळल्या कशा काय आता एकाएकी? माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये मानवी तस्करी असतील, 100 व्हिडिओ असतील, 400 व्हिडिओ असतील, जे काही असेल या संदर्भातली सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली। मी तर म्हणते की सीबीआय कडून केली पाहिजे। गंभीर गोष्ट आहे, मी समर्थन करणारातला माणूस नाही आहे। जावई आहे म्हणून समर्थन करेल अशातलं तर अजिबात नाही, मी त्याला हाकलून देईन थावळ्यात मारून। परंतु हे का चाललं आहे, हे खोटे गुन्हे का दाखल होत आहेत? मागच्या 2 महिन्यापासून रोहिणीताई आणि मी जे आग पाकड करतोय ह्यांच्यावर हे घाबरून गेलेत। यांचे सगळे सेक्स स्कॅन्डल बाहेर येतील आणि हे मग चौकशी करायला तयारी। इथं म्हणता की SIT करा, मग त्या लोढाच्या संदर्भात का नाही म्हणत? हे तर गजेच्याच प्रकरण चालू आहे। नाशिकच्या याच्या संदर्भात का म्हणत नाही की ते चालू आहे? कारण त्याच्यामध्ये ह्यांचे सगळे नेते अडकले असल्याची यांना भीती आहे। आणि मग या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्तांनी ही माहिती द्यावी। आणि याच अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील बोलतात, बघूया। आणि त्यांनी एन्जॉय नाही केलं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ती SIT ला हे करणार आहे? म्हणजे का आपलं जे गृह खातं आहे, पोलीस यंत्रणा आहे, ही कधी तक्रारीवरनं
कामकाज करते आणि ती तक्रार खरी आहे का खोटी ही सक्षम अधिकारी बघत असतो. तर त्या पद्धतीने कामकाज झालं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. एक शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा, हा सगळ्यात ठरवून केलेला ट्रॅप आहे असं वाटतंय का? मी आत्ता याच्यावर सांगू शकत नाही. थोडाशी यातली माहिती घेऊन जर जी कोण पीडिता आहे तिने खरंच तक्रार केली की नाही हे बघून मग मी नक्की तुम्हाला याच्यावर ठाम मत सांगेल की हा ट्रॅप आहे का एकमेकींचे उनीधुनी काढण्याचा प्रकार आहे का काय. कारण का ज्या नग्न महिला बोलू शकतात एकमेकींच्या. हा का म्हणजे तसं दिसतंय ना. मला काय म्हणायचं, नग्न जर व्हिडिओ आहे तर त्या महिलांनी कसा काय दिला तो व्हिडिओ. जसं कोंडव्यामध्ये घरात तो कोण डिलिव्हरी बॉय येऊन बलात्कार करून गेला आणि तो मित्र निघाला. आता जर हे संमतीचे व्हिडिओ असतील तर म्हणजे मला वाटतं आपण आपल्या यंत्रणेचा चुकीचा वापर होतोय किंवा त्यांचा वेळ वाया घालवतोय. तर ठीक आहे, तक्रार आली आहे तर ती तपास करून त्याच्यामध्ये काय खरं खोटं आहे त्याच्यानुसार कारवाई करण्यात यावी.